आज आपण शिकतोय, पदव्या घेतोय, रात्र दिवस मेहनत करतोय, पण कशासाठी? फक्त एका नोकरीसाठी. जर शिक्षण फक्त आपल्याला नोकर बनवत असेल तर आपण स्वतःला विद्वान म्हणून घेण्यास पात्र आहोत का? आजचं शिक्षण पोट भरायला शिकवते पण जगायला शिकवत नाही, हे लक्षात घ्या. आणि ना, शिक्षण हे पोटापाण्यासाठी नव्हतं, तर ते होतं स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी. उद्देश काय होता तेव्हा? एकमेव उद्देश होता ज्ञानप्राप्ती. ज्ञानामुळे माणसाला सत्य आणि असत्य यातला फरक कळतो. सध्याची परिस्थिती काय माहिती आहे का? आज जर एखाद्याला नोकरी मिळाली नाही तर त्याच्या पदवीची किंमत कागदाच्या तुकड्यापेक्षा जास्त राहत नाही. ज्या ज्ञानाने तुम्हाला स्वावलंबी म्हणायला हवे होतं तेच ज्ञान आज तुम्हाला कंपनीच्या दारात रांगेत आणून उभा करते. जे शिक्षण तुम्हाला स्वतःचे काही वेगळं उभं करण्याची जिद्द देत नाही ते शिक्षण केवळ एक ओझं आहे. द्रोणाचार्य, अर्जुन आणि एकलव्य ज्ञानाची ओढ कोणाला होती जास्त? तुम्ही द्रोणाचार्याने अर्जुनाचं उदाहरण पहा. द्रोणाचार्याने अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवलं कारण त्याची क्षमता तशी होती. पण त्याही पलीकडे जाऊन एकलव्याचा विचार करा. एकलव्याला कोणी शिकवलं नव्हतं, त्याच्याकडे सोयीसुद्धा नव्हत्या, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ज्ञानाची तहान. त्याला पद नको होतं, त्याला स्पर्धा जिंकायची नव्हती, त्याला फक्त ते ज्ञान आत्मसात करायचं होतं. जिथे ज्ञान मिळवण्याची शुद्ध इच्छा असते तिथे मार्ग आपोआपच मिळतात. पण ना, एकलव्यानं दिलेल्या अंगठ्याचे बलिदान लक्षात ठेवतो पण त्या मागची ज्ञाननिष्ठा विसरतो. कुरुक्षेत्राच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला धनुष्यबाण चालवायला शिकवत नव्हते, तर ते त्याला ज्ञान देत होते. कारण श्रीकृष्णाला माहीत होतं शस्त्राची ताकद संपू शकते पण ज्ञानाची धार कधीच कमी होत नाही. लक्षात घ्या, कर्ण आणि दानशूरता. कर्ण आपले धन दान करत होता कारण त्याला माहिती होते की माणसाचा जन्म केवळ संपत्ती, पैसा गोळा करण्यासाठी नाही झाला. शरीराला आवश्यक आहे तितकेच धन पुरेसे आहे. लोभ विरुद्ध ज्ञान. जेव्हा आपण लोभातून शिक्षण घेतो तेव्हा आपण फक्त स्पर्धा करतो, पण जेव्हा आपण ज्ञानासाठी शिक्षण घेतो तेव्हा आपण अशा गोष्टी आपल्याकडे चालत येतात ज्या आपण कधी मागितल्याच नव्हत्या. शक्तीचा उगम कसा होतो माहिती आहे का? ज्ञानाचा संबंध काय आहे? खरे ज्ञान तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खरी शक्ती मिळत नाही. लक्षात घ्या, शक्ती म्हणजे दुसऱ्यावर अधिकार गाजवणे नाही, शक्ती म्हणजे सत्याला जाणण्याची क्षमता. पोट भरणारे शिक्षण हे शिक्षण तुम्हाला पैसा देईल पण संकटात लढण्याची हिंमत देणार नाही, ते तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवेल. ज्ञान देणारे शिक्षण हे शिक्षण तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करेल. तुमच्याकडे ज्ञान येते तेव्हा तुमच्याकडे एक वेगळीच ताकद येते.